नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 116 पुस्तक क्रमांक 5 शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया. घटक 3 परिसर विकास. पाठ्यमुद्दे शालेय परिसर व शिक्षण प्रक्रिया. 2 प्रवेशद्वार. 3 व्हरांडा. 4 शालेय उद्यान. 5 परिसर विकासासाठी व सुशोभीकरणासाठी काही योजना व कार्यक्रम. उद्दिष्टे. या घटकाच्या अध्ययनानंतर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी करता येतील. 1 शालेय परिसराचे शिक्षण प्रक्रियेतील महत्त्व स्पष्ट करता येईल. 2 शिक्षण प्रक्रियेवर शालेय परिसराचा होणारा परिणाम सांगता येईल. 3 शालेय परिसरातील प्रवेशद्वाराचे महत्त्व स्पष्ट करता येईल. 4 प्रवेशद्वाराची रचना करताना कोणत्या बाबींचा विचार करावा हे सांगू शकाल. 5 शिक्षण प्रक्रियेस योग्य व पूरक वातावरण निर्मितीसाठी व्हरांड्याची रचना व सुशोभीकरण कसे करावे हे सांगू शकाल. 6 शालेय उद्यानाचे महत्त्व स्पष्ट करू शकाल. 7 शालेय उद्यानाची रचना करताना कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात हे सांगू शकाल. 8 परिसराचा विकास व सुशोभीकरण यासाठी योजना व कार्यक्रम राबवू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. शाळेची इमारत जिथे उभी आहे किंवा जिथे शाळा भरते ती जागा व त्याभोवतालची काही जागा म्हणजे शालेय परिसर असे ढोबळपणे म्हटले तरी शालेय परिसराचे महत्त्व फार मोठे आहे हे लक्षात येईल. सुसंस्कृत देशात पेया इतकेच पात्राला महत्त्व देतात. कोंदणामुळे तेजमान हिऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. फुलदाणी आणि फुले यांची शोभा ही परस्पर पूरक असणाऱ्या रचनेमुळे वाढते. त्याप्रमाणे शिक्षणाचे पवित्र व आदर्श कार्य ज्या ठिकाणी चालते त्या शाळांना त्यांच्या कार्यास पूरक असा परिसर असावा. काही शाळांना निसर्गाची चांगली साथ लाभलेली असते. निसर्गरम्य शांत व प्रसन्न सानिध्यात शाळेची इमारत असते, परंतु अशा शाळांची संख्या अत्यल्प असते. शहरातील बहुसंख्य शाळा इतर इमारतीच्या जाळ्यात अडकलेल्या असतात, तर खेड्यातील शाळांना भरपूर जागा असूनही योग्य नियोजनाअभावी त्यांचा परिसर वादळाने झोडपून काढल्यासारखा असतो. शाळांना लाभलेल्या परिसराचा नियोजनबद्ध विकास व सुशोभीकरण म्हणजे ही मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व शिक्षणप्रेमी महत्त्वाची जबाबदारी आहे. विषय विवेचन पाहूया. शालेय परिसर व शिक्षण प्रक्रिया. व्यक्तीच्या व्यक्तिमत्व घडवणीमध्ये सभोवतालच्या परिसराचा वाटा मोठा असतो. सुयोग्य परिसर हा व्यक्तीची वाढ व विकास यांचा अनुकूल ठरतो. शाळेतील शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम व परीक्षा व हा संकुचित विचार लक्षात घेतला तरी त्यासाठी लागणारी मानसिक बैठक तयार होण्यास सुशोभित शालेय परिसर महत्त्वाचा व पूरक ठरतो. शाळेतील शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असा व्यापक विचार करणाऱ्या मुख्याध्यापकास तर शालेय परिसराचा विकास व सुशोभीकरण करण्यासाठी अधिक काळजीपूर्वक नियोजनबद्ध कार्यक्रम आखावे लागतात. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक तयारी, विद्यार्थ्यांचे अवधान, अभिरुची यांना विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थी शाळेत रममाण व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांना आकर्षून घेता येईल असा शालेय परिसर असावा. शांत, हवेशीर व रम्य परिसरातील शालेय वस्तूत घडणारी शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी व परिणामकारक होते. असा परिसर येथील शिक्षकांना व प्रभावी विद्यार्थ्यांना प्रसन्न बनवितो. शिक्षक व विद्यार्थी शाळेवर प्रेम करू लागतील. शाळेविषयी आपलेपणाची भावना त्यांच्यात निर्माण होते. अशा परिसरात त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते. उलट कोंदट, अडचणीचा, अस्वच्छ व नियोजनहीन शालेय परिसर व्यक्तिमत्व खुंटविण्यास मदत करतो. ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक अशा विकसनशील विकसनाचा त्रिवेणी संगम जेथे प्रत्यक्षात साकारायला व्हायचा
तो शालेय परिसर या तिन्ही स्रोतांचा प्रवाह लिहिलेल्या पैलू शकेल इतका प्रशस्त व पूरक असायला हवा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शाळेवर सोपवली असल्याने जे आदर्श आहेत, उदात्त व पवित्र आहेत अशा गोष्टींचे दर्शन व सान्निध्य शालेय कालावधीत शालेय परिसरात विद्यार्थ्यांना लाभावे. शालेय इमारत व परिसर यांचाही एक संस्कार शाळेच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकावर होत असतो. शाळेचा परिसर ही एक शक्ती आहे. तिचा प्रभाव फार मोठा आहे. सध्या परिस्थितीत आपल्या शाळेचा परिसर कसा आहे याचे निरीक्षण व अवलोकन करून त्यातील उणिवा त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. परिसर विकासासाठी कोणत्या सुधारणा करता येतील याचा विचार मुख्याध्यापकांच्या व शिक्षकांच्या मनात सतत असावा. विचार कल्पना यांच्या परस्पर देवाणघेवाणीत चर्चेतून सहकार्याने परिसराचे सुशोभीकरण व विकास यांची कार्यवाही केली जावी. 2. प्रवेशद्वार. शाळेतील प्रथमदर्शनी छाप टाकणाऱ्या, स्वागत व संरक्षण करणाऱ्या प्रवेशद्वाराला शालेय रचनेत विशेष महत्त्व आहे. शालेय वास्तूत 2 प्रवेशद्वारे असावीत. त्यातील एक प्रवेशद्वार असावे, मुख्य प्रवेशद्वार असावे. प्रवेशद्वाराचे विविध आकर्षक आकार पाहावयास मिळतात. प्रवेशद्वाराच्या रचनेत पुढील गोष्टींचा विचार व्हावा. 1. शालेय वास्तूत 2 प्रवेशद्वारे असावीत. मुख्य प्रवेशद्वार हे शालेय वास्तूत प्रवेश करणारे विद्यार्थी, शिक्षक व इतर व्यक्ती तसेच इतर वाहने यांच्या दृष्टीने सोयीस्कर असावे. ते प्रशस्त, मोठे व मजबूत असावे. अपघाताच्या वेळी शाळा चटकन रिकामी करता यावी यासाठी मुख्य प्रवेशद्वाराशिवाय असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वाराचा उपयोग होतो. 2. प्रवेशद्वारावर शिक्षण संस्थेचे नाव, शाळेचे नाव, स्थापना दिनांक, शाळेचे ब्रीदवाक्य व बोधचिन्ह इत्यादी गोष्टी असाव्यात. 3. प्रवेशद्वार ही व कुंपणाची भिंत यांची रचना अशी असावी की प्रसंगी प्रवेशद्वार बंद केल्यानंतर शालेय वास्तूत प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेर जाता येणार नाही. 4. प्रवेशद्वाराजवळ आकर्षक फुलझाडे व वेली लावाव्यात. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या व शालेय वास्तूच्या सौंदर्यात अधिक भर पडते. 3. व्हरांडा. अध्यापक व विद्यार्थी यांना जाण्या येण्याच्या सोयीसाठी वर्गासमोर प्रशस्त व्हरांडा असावा. व्हरांड्याची रुंदी 2 मीटरपेक्षा कमी असू नये. व्हरांड्याच्या भिंतीचा उपयोग सुविचार फलक, काच फलक, वार्ता फलक तसेच शालांत परीक्षेतील प्रथम क्रमांकाचे मानकरी यांचा फलक इत्यादी लावण्यासाठी करता येईल. विद्यार्थ्यांना जी माहिती द्यावीशी वाटते परंतु तासिकांच्या मर्यादेत जे जमत नाही ते साध्य करण्यासाठी या फलकांचा एक अत्यंत सुंदर साधन म्हणून उपयोग करता येईल. काच फलकांद्वारे माहिती प्रदर्शित करताना क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, परीक्षा विभाग, सहल विभाग, विज्ञान विभाग, वाङ्मय विभाग, ग्रंथालय विभाग इत्यादींसाठी स्वतंत्र काचफलक लावता येतील. त्या विभागाची माहिती व सूचना काचफलकामध्ये लावाव्यात. तसेच थोर विचारवंतांचे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त असे विचार फलकांवर पक्क्या रंगात व आकर्षक हस्ताक्षरात संबंधित विचारवंतांच्या नावासह लावावेत. त्यात अभंग, श्लोक तसेच गीता, कुराण, बायबल इत्यादी धार्मिक ग्रंथांमधील वचने, प्रसिद्ध काव्यपंक्ती यांचाही समावेश करता येईल. व्हरांड्यातील भिंतीवर महाराष्ट्र, भारताचा व जगाचा नकाशाही पक्क्या रंगात काढता येईल. व्हरांड्यातून ये-जा करताना तसेच फावल्या वेळात विद्यार्थ्यांना हे फलक वाचता येतील व त्यांच्या ज्ञानात भर पडेल. व्हरांड्यात योग्य जागी थोर विभूती, ऐतिहासिक महापुरुष, साहित्यिक, समाजसुधारक यांची तैलचित्रे, छायाचित्रे, पुतळे यांच्या रचना असल्यास शाळेत सुसंस्कारास पूरक वातावरण निर्मितीस मदत होते. विद्यार्थ्यांना सहजपणे स्फूर्ती देण्याचे कार्य यामुळे साधते. व्हरांड्यात योग्य जागी आकर्षक पद्धतीने फुलझाडांच्या कुंड्या मांडता येतात. व्हरांड्यातील आकर्षकता, स्वच्छता, योग्य मांडणी व सजावट यामुळे शालेय वातावरण प्रसन्न, उत्साहवर्धक व आनंददायी होते. विद्यार्थी व शिक्षक या सर्वांचे मन शाळेच्या वातावरणात रमण्यास त्याची कार्यक्षमता वाढते. शाळेत येणाऱ्या पाहुण्या व्यतिरिक्त व्यक्तींवर सुद्धा याची छाप पडते. 4. शालेय उद्यान.
शालेय वातावरण रम्य, आनंददायी व उत्साहवर्धक होण्यासाठी शाळेस एक छोटेसे उद्यान असावे. शालेय उद्यानामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडते. तसेच वनस्पतीशास्त्र, भूगोल, चित्रकला, कार्यानुभव या विषयांच्या अध्यापनासाठी अशा उद्यानातील फुलझाडांची मदत होते. म्हणजे शाळेच्या सौंदर्यात व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी शालेय उद्यान आवश्यक आहे. शाळेस उपलब्ध असलेल्या जागेत इमारत बांधणीपूर्वी प्रवेशद्वार व शाळेची इमारत यामुळे शाळेच्या उद्यानासाठी पुरेशी जागा ठेवल्यास शाळेस उद्यान दर्शनी भागात येईल. अन्यथा शाळेची इमारत व क्रीडांगण यांची रचना विचारात घेऊन योग्य अशी स्वतंत्र जागा उद्यानासाठी असावी. क्रीडांगणास भोवती व इमारतीपुढेही झाडे लावता येतील. शालेय उद्यानाची रचना करताना उपलब्ध जागा, वृक्ष व फुलझाडांची योग्य निवड, यांच्या लागवडीची जागा, पाण्याची व्यवस्था व निगा यांचे योग्य नियोजन असावे. शाळेच्या इमारतीला लागून शेजारी मोठी झाडे असल्यास त्यांच्या सावलीमुळे इमारतीत अंधार पडतो. अशा झाडांच्या विस्तारामुळे अडचण निर्माण होते. म्हणून मोठी झाडे इमारतीच्या पासून योग्य अंतरावर असावी. शालेय उद्यानात मोठी झाडे, लहान फुलझाडे व हिरवळ असावी. झाडांच्या बुंध्याजवळ खोडांना रंग दिल्यास असे दृश्य आकर्षक दिसते. काही झाडांना तर पार बांधता येतो. त्यावर सावली फावल्या वेळात विद्यार्थी बसू शकतात. वृक्ष हे माणसाचे उत्कृष्ट मित्र असतात असे म्हटले जाते. व्यक्तिगत जीवनातील दुःखांची झळ कमी करून दिलासा देऊ शकणाऱ्या ज्या थोड्याशा शक्ती आहेत त्यात वृक्षांचा समावेश होतो. अशा वृक्षांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना लाभावे, त्यांच्याशी मैत्री जोडता यावी. शालेय उद्यानात लागवडीसाठी झाडांची निवड करताना विशेष लक्ष ठेवावे. शालेय उद्यानातील झाडे व वृक्षांमुळे विविध देवदेवता, सण समारंभ यांची व वृक्षांची घातलेली सांगड विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावी. विविध झाडांशी निगडीत असलेले पौराणिक संदर्भही लक्षात आणून देता येतील. जसे रामायण आणि अशोक वृक्ष, महाभारतातील सत्यभामा आणि पारिजातकाचे झाड, पांडव आणि शमी वृक्ष, बुद्धाला ज्ञानप्राप्ती देणारे पिंपळाचे झाड, तसेच वनस्पतीच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेले उपयोगशील शालेय उद्यानातील वनस्पतीच्या मदतीने विद्यार्थ्यांना सांगता येतील. उद्यानात मध्यभागी पाण्याचे आकर्षक कारंजे असावे, त्यामुळे सौंदर्यात विशेष भर पडते. उद्यानात निवडक योग्य अशा दर्शनी भागात काही शिल्पे असावीत. यात सरस्वती, नटराज यासारख्या विद्या व कला यांच्या देवता, तसेच स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर इत्यादी नेत्यांच्या पुतळ्यांचाही समावेश असावा. या पुतळ्यांच्या नित्यदर्शनाने त्यांच्या जीवनाचा व कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे राहील. त्यातून त्यांना स्फूर्ती घेता येईल. शाळेच्या बोधचिन्हाचेही शिल्प तयार करून उद्यानात ठेवता येईल. शालेय उद्यानात शक्यतो फळझाडे असू नयेत. अशी झाडे असल्यास विद्यार्थ्यांना फळांचा मोह होऊन गैरशिस्तीचे प्रमाण वाढते आणि बागेचा माळी व विद्यार्थी यांच्यात तणाव निर्माण होतो. शाळेच्या उद्यान व्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयतेने भावना निर्माण होऊन फुलझाडांच्या नाशास प्रतिबंध होतो. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उद्यानात बाकांची व्यवस्था असावी. शालेय उद्यानात पाण्याचा हौद आणि छोटासा तलाव असावा. त्यात जीवशास्त्राच्या अभ्यासात उपयुक्त जलचर व जलवनस्पती ठेवाव्यात. शालेय उद्यान विद्यार्थ्यांकडून परिश्रमाने तयार केले गेले व उद्यानाची निगा व व्यवस्था विद्यार्थ्यांकडून ठेवली गेली तर त्यांना उद्यानाविषयी आपुलकी व ओढ वाटेल. संयमाचा गुण त्यांच्या अंगी बाणेल. वस्तूंचा विकास होताना त्यांच्या दर्शनात आनंद आहे असे रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे. पाने, फुले, फळे यांचा आनंद हा उच्च सद्भिरुचीचा निदर्शक आहे, ज्याची जोपासना शाळेतील विद्यार्थ्यांना व्हावी. शालेय जीवनात हा आनंद स्वतःच्या परिश्रमातून निर्माण करून विद्यार्थ्यांनी अनुभवला तर श्रमाच्या प्रतिष्ठेचे मोल वेगळे आहे असे शिकवावे लागणार नाही. 5. परिसराचा विकास व सुशोभीकरण यासाठी काही योजना व कार्यक्रम.
शालेय परिसराचा विकास करण्यासाठी व परिसर सुशोभित करण्यासाठी शाळेचा परिसर कसा आहे, उपलब्ध असलेली व होऊ शकणारी साधने सुविधा कोणत्या आहेत, आर्थिक तरतूद किती आहे इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतील. त्यानुसार योजना व कार्यक्रम आयोजित करता येतील. या संदर्भात पुढीलप्रमाणे काही योजना व कार्यक्रम मार्गदर्शक ठरू शकतील. शालेय परिसराच्या विकास व सुशोभीकरणासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. समाजसेवा, कार्यानुभव इत्यादी विषयांचे काही तास त्यासाठी द्यावेत. 2. शाळेत वर्ग सजावटीसारख्या स्पर्धा घ्याव्यात. यशस्वी वर्गांना व विद्यार्थ्यांना बक्षिसे द्यावीत. 3. व्हरांड्यातील काचफलकावर माहिती लावण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांची विज्ञान मंडळ, क्रीडा मंडळ, वाङ्मय मंडळ इत्यादी मंडळे स्थापना करून त्यांच्यामार्फत संबंधित काचफलकात माहिती लावावी. 4. भित्तिपत्रकांचे साप्ताहिक पाक्षिक अंक तयार करून लावावेत. 5. मुख्याध्यापकांचे मनोगत, विज्ञान वार्ता, गणितातील गमती, आपणास हे माहीत आहे का, हे वाचलेत का, आपणही हे करू शकू, अशा विविध आकर्षक मतळ्यांखाली नियमितपणे सुगम व शैलीदार लेखन मुख्याध्यापक, शिक्षक व निवडक विद्यार्थी यांच्याकडून केले जावेत. वरांड्यातील भित्तिपत्रिका जितकी विविधता असेल, त्याची मांडणी तितकी आकर्षक असेल, तितका त्यांचा प्रभाव वाढतो. शालेय स्तरावर वर्गाचा स्तर आणि विषयाचा स्तर लक्षात घेऊन अशा भित्तिपत्रकांचे स्वरूप ठरवावे. 6. शाळेत स्वच्छता सप्ताह साजरे करावे. 7. शाळेत वनीकरणाचे कार्यक्रम आयोजित करावेत. काही विद्यार्थ्यांना निगा व जोपासना यांसाठी झाडे नेमून किंवा ठरवून द्यावीत. संबंधित झाडाला विद्यार्थ्यांची नावे लिहिलेले लहान बोर्ड लावावा. 8. विद्यार्थ्यांची श्रमदान शिबिरे आयोजित करावी. आता या पाठाचा आपण सारांश पाहूया. शालेय परिसरात शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. शालेय शिक्षणाची ध्येये साध्य करण्यासाठी परिसराची प्रत्यक्ष तशीच अप्रत्यक्षरित्या मदत होत असते. विद्यार्थी व शिक्षक हे दिवसातील बराचसा वेळ शालेय परिसरात असतात. सुशोभित कार्यालय, शालेय परिसर यांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करतो. शालेय परिसरात प्रवेशद्वार, व्हरांडा, उद्यान यांसारख्या बाबींचा समावेश होतो. शालेय परिसरात प्रवेश करण्यासाठी तसेच परिसरातून बाहेर पडण्यासाठी प्रवेशद्वार असावे. प्रवेशद्वार व कुंपणाची भिंत यामुळे शालेय इमारत व परिसर यांचे संरक्षण होते. प्रवेशद्वाराची आकर्षक रचना व आकार यामुळे परिसराचा सौंदर्यात भर पडते. विद्यार्थी व शिक्षक यांच्या जाण्या येण्याच्या सोयीसाठी इमारतीत वर्गाबरोबर असणाऱ्या व्हरांड्याचाही विचार परिसर विकास व सुशोभीकरणासाठी केला जावा. व्हरांड्याची सुयोग्य रचना व बोलक्या भिंती यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते व शालेय वातावरण संस्कारास पूरक होते, स्फूर्तिदायक होते. शालेय उद्यानातील हिरव्यागार वनश्रीमुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडते. विद्यार्थ्यांना वृक्षांची संगत सोबत मिळते. वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देता येते. विविध विषयांच्या अध्यापनासाठीही उद्यानाचा उपयोग होतो. उद्यानाची जागा, वृक्षांची निवड व व्यवस्था यांमुळे पूर्वनियोजन असावे. शालेय परिसर विकास व सुशोभीकरणासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यासाठी करावयाच्या सुधारणा, आखाव्याच्या योजना, आयोजित करावयाचे कार्यक्रम यांचा विचार मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी स्वतः एकत्र बसून करता येईल व परस्पर सहकार्याने त्या विचारानुसार कार्यवाही व अंमलबजावणीही करता येईल. धन्यवाद.